नमस्कार मैत्रिणींनो, प्रियास हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम महाराष्ट्रीयन स्टाईल. महाराष्ट्रीयन म्हटलं की सर्वांना आठवतो ठेचा. तसाच आज आपण ठेचा बनवणार आहोत, पण हॉटेल स्टाईल ठेचा. हॉटेलमध्ये जेवायला गेल्याच्या नंतर जे आपल्याला थाली वाढतात त्यामध्ये जो ठेचा राहतो तो एकदम मस्त टेस्टी राहतो. सेम तसाच ठेचा आज आपण घरी बनवणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा मी अर्धा पाव मिरच्या घेतलेल्या आहेत. लंब्या लंब्या छान धुवून पुसून मिरच्या घेतल्या. एक लसण घाटा सोलून घेतला. एक पोह्याचा चमचाभर साखर लागणार आहे. थोडासा चाट मसाला, थोडंसं जिरं, एक लिंबू कट करून घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ लागणार आणि आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि ठेचा फ्राय करण्यासाठी थोडंसं तेल लागणार. पहिल्यांदा आपल्याला हे मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी ह्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे. बघा आपल्याला भाजायच्या नाहीत, काय नाही, डायरेक्टच काढून घ्यायच्या आहेत. त्या थोड्याशा मोठाल्या आहेत म्हणून मी थोड्याशा अर्ध्याल्याच हाताने त्याला कट करत आहे. शक्यतो म्हणजे अशा थोड्याशा पोपटी कलरच्या लंब्या लंब्या मिरच्या घ्यायच्यात कवळ्या ठेच्यासाठी. हिरव्या मिरच्या नाही घ्यायच्या, त्या खूप जास्त तिखट राहतात, त्यांना आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा मिरच्या छोट्याल्या छान लगे कवळ्या कवळ्या बघून घ्यायच्या. हे बघा सर्व मिरच्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेल्या आहेत. हे बघा त्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकत आहे, लसण टाकत आहे. हे बघा त्यामध्ये लसण आणि जिरं टाकून हे मिक्सरमध्ये आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा मी मिक्सरमध्ये त्याला चांगलं फिरवून घेतलेलं आहे. एकदम झाकण काढले की थोडासा ठसका येतो त्याचा बाहेर, म्हणून थोडं आधर झाकण काढायचं त्याचं. हे बघा मी असं बारीक करून घेतलेलं आहे ते. हे बघा त्यामध्ये थोडीशी एक मिरची राहिलेली आहे बारीक. ही एक अर्धी मिरची राहती ती आपल्याला साईडला बाजूला काढून घ्यायची आहे. ही जर पुन्हा डबल फिरवायला गेलं की मग बाकीचं आपलं मिश्रण जास्तच बारीक होतं, त्यामुळे मी ती साईडला काढून घेतलेली आहे अर्धी मिरची राहिलेली. आता कढईमध्ये मी तेल टाकत आहे. आपल्याला तो ठेचा फ्राय करून घ्यायचा आहे. हे बघा कढईमध्ये मस्त तेल टाकलं, ते गरम झालं तेल की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे वरून. जिरं चांगलं तळलं की त्यामध्ये जे ठेचा आपण मिक्सरमध्ये काढला तो टाकून द्यायचा आहे त्यामध्ये. हे बघा ठेचा मस्त टाकून देत आहे मी त्यामध्ये आणि तो छान हलवून घ्यायचा आहे. हे बघा छान हलवून घेत आहे मी त्या ठेच्याला. हॉटेलमध्ये जे ठेचा बनवतात ते मिक्सरमध्ये म्हणजे पहिल्यांदा मिरच्या काढून घेतात. आपण जे ठेचा बनवतो तो पहिल्यांदा भाजून घेतो मिरच्या. आता त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकली, थोडासा चाट मसाला टाकला. हे बघा कोथिंबीर आणि चाट मसाला टाकल्याच्या नंतर त्यामध्ये थोडीशी साखर टाकत आहे मी. हे बघा आणि मग छान त्याला हलवून घ्यायचं आहे. ही रेसिपी मी हॉटेलमधल्याच एका शेफला विचारलेली आहे की तुम्ही ठेचा कसा बनवतात हॉटेलमध्ये, तसाच सेम तुम्हाला मी सांगत आहे ठेचा. आता त्याला चवीपुरतं आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. हे बघा हॉटेलमधल्या ठेच्यामध्ये शेंगदाणे टाकत नाहीत. आपण जे घरी ठेचा करतो त्याच्यामध्ये शेंगदाणे आपण वापरतो. हे बघा एक जे लिंबू कट करून घेतलेला आहे ते लिंबू टाकून देत आहे त्यामध्ये. हे बघा लिंबानं तिखटपणा लागत नाही ठेच्याचा आणि एकदम छान लागतो. त्यामध्ये साखर लिंबू म्हणजे थोडंसं गोड थोडंसं आंबट असा एकदम मस्त लागतो हा ठेचा. हे बघा किती छान होतो, तुम्हाला दाखवते मी. त्याचा कलर पण बदलत नाही. हे बघा किती छान होतो, एकदम मस्त लगे हॉटेल सारखाच लगे ठेचा बनतो असा. घरीच तुम्ही बनवून पहा. हे बघा किती छान होतो. हे ठेचा तुम्ही भाकर सोबत खाऊ शकता, पोळी सोबत खाऊ शकता. आपण जे बाकी ठेचा बनवतो तो ठेचा भाकरी सोबतच छान लागतो, ज्वारीच्या भाकरी सोबत. पण ह्या हॉटेलमधला जो ठेचा आहे ते पोळी सोबत पण छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तयार आहे आपला हॉटेल स्टाईल महाराष्ट्रीयन ठेचा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.